नमस्कार. खरी जीत केव्हा मिळेल, खरे यश केव्हा मिळेल, हा विषय आपण पाहता. विजय होण्यासाठी, खरी जीत मिळण्यासाठी, खरं यश मिळण्यासाठी, या आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता असते. खरं यश केव्हा मिळते? खरं यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपण मेहनत करू, परिश्रम करू, संघर्ष करू, येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा निकाराने, धैर्याने, धाडसाने, हिमतीने, विश्वासाने सामना करू. तसेच चांगलं नियोजन ठेवून, चांगले विचार ठेवून, पक्का निश्चय निर्धार करून, चिकाटी ठेवून, इच्छा तयारी प्रगल्भ ठेवून, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, संयम सहनशीलता ठेवून, दूरदृष्टी ठेवून, जाण ठेवून, धैर्य धीर ठेवून, साहस हिम्मत ठेवून, चांगल्या गुणाची साथ धरून, सत्याची कास धरून, प्रेमाची कास धरून, एकतेची कास धरून, चांगला निर्णय करून, विचार सुंदर ठेवून, पक्के ध्येय व ध्यास ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, ज्ञान बुद्धीचा चांगला उपयोग करून, चांगला अभ्यास करून जर आपण मेहनत केली, श्रम केले, परिश्रम केले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर आपल्याला खरं यश मिळते, खरी जीत होते. खरी जीत होताना या जेव्हा आपण यशस्वी होतो, जेव्हा आपण एखादं कार्य करायलो आणि एखाद्या मार्गावर चाललो, आपला एखादा आपण ध्येय स्वप्न ठेवलं की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे आणि आता मला पक्का यश मिळवायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे. यशाच्या मार्गावर चाललो. यशाच्या मार्गावर असताना आपल्याला अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात, अनेक दुःख येतात, अनेक बिकट परिस्थिती येते, भयानक परिस्थिती येते. परंतु या सर्वांना न घाबरता, न खचित होता, या न भयभीत होता, या न मागं जाता, या सर्वांचा निकाराने, धैर्याने सामना करावा लागतो. हिमतीने, धाडसाने सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, लढा द्यावा लागतो. तेव्हाच आपल्याला खरी जीत मिळेल, अन्यथा मिळणार नाही. सतत केवळ यशच मिळेल, सतत केवळ जीतच होईल असं नसतं. आणि एकदा यश आलं, एकदा अपयश आलं, एकदा दुःख आलं, एकदा हार झाली म्हणून मागे फिरू नये, मागे हटू नये, या हिंमत हारू नये, या भयचकित होऊ नये, या घाबरू नये. तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं असतं. आपण यशाच्या मार्गाने जरी चाललो, आपण परिश्रम करत आहोत, चांगला निर्णय आहे, चांगला ध्यास ठेवलेला आहे, निर्धार पक्का केलेला आहे, निश्चय पक्का केलेला आहे, इच्छा तयारी प्रगल्भ आहे, चिकाटी ध्येय, जिद्द चिकाटी भरपूर आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे, धीर आहे, दिलासा आहे, सर्व काय आहे, दूरदृष्टी आहे, योग्य नियोजन आहे. तसेच हिम्मत आहे, साहस आहे, चांगल्या गुणाची साथ आहे, कष्ट परिश्रमाची साथ आहे. या सर्व गोष्टी असताना सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला अपयश येतं. सर्व काही असताना, आपण परिपूर्ण असताना सुद्धा अपयश येतं, संकट येतात. तेव्हासुद्धा या संकटाचा, या अडचणीचा, या समस्याचा
निकराने धैर्याने सामना करणं आवश्यक असतं. कारण यशाच्या मार्गावर असताना सुद्धा आपल्याला अपयश येतं. यशाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलं तरी आपल्याला अपयश येतं. कारण केव्हा कोणती गोष्ट घडल, केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. हे सर्व खेळ वेळेच्या हातात असतो, नियतीच्या हातात असतो. हा सर्व खेळ नियतीच्या हातात असतो, वेळेच्या हातात असतो, या स्थितीच्या हातात असतो, या निसर्गाच्या हातात असतो. या आपल्या हातात नसतं. हे सर्व काय आपल्या हातात नसतं. माणसाने फक्त प्रयत्न करावा. माणसाने फक्त आलेल्या संकटाचा, समस्याचा, परिस्थितीचा, स्थितीचा, दुःखाचा सामना करावा. त्यानं आपलं कार्य करत जावं. यश मिळेल. एकदा नाही मिळालं तर दुसऱ्यांदा मिळेल. दुसऱ्यांदा नाही मिळालं तर तिसऱ्यांदा मिळेल, म्हणजे मिळेल, पक्का मिळेल. म्हणून हारमध्येच जीत असते, यशामध्येच अपयश असते. सॉरी, अपयशामध्येच यश असते आणि दुःखातच सुख असते. म्हणून कोणत्याही गोष्टीमुळे मागं फिरू नये, कोणत्याही कारणाने मागं फिरू नये. म्हणून खरी जीत मिळवायची असेल, खरा विजय करायचा असेल, खरं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल, झटावे लागेल, राबावे लागेल, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील. थोड्याशा अपयशाने, थोड्याशा दुःखाने, थोड्याशा संकटाने पळून जाऊ नये, घाबरू नये, या मागं फिरू नये. कारण जीवन हे संकटमय आहे, समस्यामय आहे, दुःखमय आहे. दुःख येतच असतात, संकट येतच असतात, समस्या येतच असतात, परंतु याचा सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि सामना करावाच लागतो. सतत यश मिळावं असं काही नसतं. सतत यश मिळेलच असं नसतं. सतत विजय होईल असं नसतं. सतत सुखच मिळेल असंही नसतं. दुःखाचा भोग घेतल्याशिवाय सुख येत नाही. अपयश सहन केल्याशिवाय यश मिळत नाही. हार स्वीकारल्याशिवाय जीत होत नाही. म्हणून अपयश, हार, दुःख ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हार मिळाल्याशिवाय माणसाची जीत होतच नाही. कारण त्याची जेव्हा हार होते तेव्हा त्याला सगळ्या प्रकारची जाणीव होते. त्याला कळते, त्याला समजते की आता आपण इथून कसल्या प्रकारे जिंकावं. आपली हार तर झाली, आपला पराभव झाला, मग आपण आता काय केलं पाहिजे, आपण आता कशा रीतीने जीत मिळवली पाहिजे, आपण का हरलो, कशामुळे हरलो, आपला पराभव का झाला, या सर्व गोष्टीचं परीक्षण त्याने करावं लागतं. आणि त्याला हे सर्व गोष्टी समजतात, त्याला कळतं, ज्ञान होतं, तो पुढचा का जिंकला आणि आपण का हरलो, या सर्व गोष्टीचं परीक्षण त्याने करावं आणि त्याला ती समजतं. एखाद्या गोष्टीमध्ये त्याला हार मिळाली, या विजय होता होता त्याची हार झाली, पराभव झाला, तर त्याने खचून जाऊ नये, त्याने भयभीत होऊ नये, त्याने मागे फिरू नये, त्याने माघार घेऊ नये, त्याने धैर्य खचू नये, हिंमत हरू नये, साहस हरू नये. तर आपण का हरलो, कशामुळे हरलो, आपलं कारण काय, हरण्याचं कारण काय, पुढचा का जिंकला आणि आपण का हरलो, आपला का पराभव झाला, याचं सर्व त्यानं परीक्षण करायला पाहिजे, निरीक्षण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपल्यात काय कमी आहे, कशाची कमी आहे, कोण्या कारणानं आपण हरलो, आपल्या काय चुका झाल्या, आपल्या काय चुका झाल्या, आपण कशामध्ये कमी आहोत, कोण्या गोष्टीत कमी आहोत, या सर्व गोष्टीचं निरीक्षण त्याने करायला पाहिजे. या सर्व गोष्टीचं निरीक्षण त्याने केलं तर त्याची जीत पक्की आहे, त्याची जीत निश्चित आहे. म्हणून त्याने या सर्व गोष्टीचं निरीक्षण करावं लागतं, या सर्व गोष्टीचं परीक्षण करावं लागतं. तरच त्याला यश मिळते, अन्यथा मिळत नाही. म्हणून प्रयत्न करावे लागतात, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. यश मिळणे सोपे नसते, यशाच्या टोकावर जाणे सोपे नसते.
यशस्वी होणे सोपे नसते. कारण यश मिळवण्यासाठी, जीत होण्यासाठी, खरी जीत होण्यासाठी, खरं यश मिळण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, फार झटावं लागतं, राबावं लागतं, फार मोठा लढा द्यावा लागतो, पराकुटीचा संघर्ष करावा लागतो. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नये. अपयश आलं म्हणून मागे फिरू नये. अपयश आलं म्हणून धैर्य खचू नये. कारण अपयशातच यश असतं. म्हणून अपयश आलं तर काय झालं, पुन्हा चांगला प्रयत्न करावा. नाराज होऊ नये, निराश होऊ नये. निराश झाल्याने, स्वतःला कमी समजल्याने, धैर्य खचवल्याने माणूस आणखी दुःखी होतो आणि त्याचं जीवन आणखीनच दुःखी बनतं. परंतु असं समजावं, हार झाली, काहीतरी कमी असेल माझ्यात, काहीतरी माझ्याकडून चुका झाल्या असतील, आपण पुन्हा प्रयत्न करू, पुन्हा जोमाने उत्साहाने आपण लढा देऊ, पुन्हा प्रयत्न करू, पुन्हा चांगली मेहनत करू, पुन्हा चांगले परिश्रम करू. आणि यात तर आपली निश्चित जीत आहे. इथून पुढे तर आपली निश्चित जीत आहे. म्हणून मी हारणार नाही, मी खचित होणार नाही, मी धैर्य खचविणार नाही. मी चांगल्या रीतीने लढाल, प्रयत्न करील आणि मी जीत हासिल करेल. मी जीत मिळविलेच, मी जीत मिळविलच, मी यशस्वी होणारच, असा निश्चय ठेवावा लागतो. म्हणून थोड्याशा अपयशाने, थोड्याशा दुःखाने, हार झाल्याने निराश होऊ नका, घाबरून जाऊ नका, धैर्य खचू नका. तर पुन्हा प्रयत्न करा. तेव्हा तुम्हाला यश मिळेल, तुमची खरी जीत होईल, मला खरं यश मिळेल. यश मिळवण्यासाठी, खरी जीत होण्यासाठी तुम्हाला कष्ट व मेहनतीची गरज आहे, संघर्षाची गरज आहे, चांगल्या गुणाची गरज आहे, जिद्द चिकाटीची गरज आहे, इच्छा तयारीची गरज आहे, प्रगल्भ आत्मविश्वासाची गरज आहे, कष्ट मेहनतीची गरज आहे, धैर्याची गरज आहे, धीर दिलासाची गरज आहे, दूरदृष्टीची गरज आहे, चांगल्या गुणाची गरज आहे, माणुसकीची गरज आहे, संयम सहनशीलतेची गरज आहे, कर्तृत्वाची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे, सरावाची गरज आहे, चांगला विचार करण्याची गरज आहे, चांगलं नियोजन करण्याची गरज आहे, निर्धार निश्चित करण्याची गरज आहे, निश्चय करण्याची गरज आहे, उत्साहाची, प्रेरणेची गरज आहे. म्हणून तेव्हा तुम्हाला यश मिळेल. म्हणून कोण्याही कारणाने धैर्य खचू नका, घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका. तर पुन्हा प्रयत्न करा आणि यश मिळवा, जीत मिळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. धन्यवाद.